मित्रांनो, काल जबरदस्त आम्ही साथ दिली आणि त्यानुसार निश्चितच आपण बघतोय जवळजवळ 60 ते 65 सबस्क्रायबर वाढले. आज देखील तशी साथ आपण घालणार आहोत. 8000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत या एकूण चॅनलला. त्यामुळे निश्चितच घर बसल्या आनंद घेऊ शकता तुम्ही. पहिला बॉल आजच्या दिवसातला वेल बोल्ड आणि तितकं जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. नितेश शाह मात्र चेंडू बघा, अगदी चेंडू बुंदा टाकला होता. ही खासियत आहे देवांश पाटीलची. काल अफलातून गोलंदाजी केली होती आणि देवांशची ॲक्शन जबरदस्त आहे आणि निश्चितच कौतुक आहे या मुलाचं. भविष्यात निश्चितच राई संघाचं प्रतिनिधित्व करेल याबद्दल शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. चेंडू हवेत खेळलाय. फटका चुकीचा आहे. क्षेत्ररक्षक यश गरज आहे, सोडणार नाहीये. दुसऱ्या चेंडूवर विकेट. आजचा दिवस ही गाजवणार हे देवांशने सांगितलंय. विकेट आली आहे. कमॉन बाबा. थँक्यू व्हेरी मच. बघा बॅटर लवकर रेडी ठेवा प्लीज, जास्त वेळ नको, कारण आपल्याला वेळेमध्ये आज सामने संपवायचे आहेत. आज बऱ्याच जणांचे वाढदिवस आहेत, साजरे करायचे आहेत ते आपल्याला. आणि येस सूर्या, आमचा वर्गमित्र सूर्यासुद्धा इथे आला आहे. थँक्यू सूर्या. काय पाण्याची व्यवस्था करतो हा माणूस, नसला तर जगात पाणी नाही, खरं सांगतो. अगदी धारावी डोंगरावरून पाणी घेऊन येतो आणि आपल्याला देतो असा हा माणूस. गणेश आचार्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक आमचा वर्गमित्र, मात्र इथे उभं राहावं लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. या मॅचमध्ये एकूण ते एक टीमला विजय हवा आहे, तर आपली विनिंग स्ट्रीक चालू ठेवायची आहे, ती म्हणजे फ्रँक 11ला. जबरदस्त गोलंदाजी देवांशी. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. देवांश वर्सेस गणेश आचार्य. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू आजच्या 19 दिवसातील. ओ लेंथ बघा. वाव वाव वाव, अफलातून डिलिव्हरी. टेस्ट मॅच डिलिव्हरी आपण याला म्हणू शकतो. अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स आहे. सुपर डिलिव्हरी. लेदर बॉल क्रिकेटचं ज्ञान इथे दिसून येते. मात्र खास करून तुम्ही पाहून देखील क्रिकेट शिकू शकता, मात्र त्यासाठी सराव देखील इम्पॉर्टंट आहे आणि देवांचा तो सराव इथे आहे. व्हेरी बोल्ड वेल बोल्ड वन्स अगेन. काय गोलंदाजी होतीये, उत्तर नाही आहे इथे. आतापर्यंत 4 चेंडू डॉट आलेत. A1 गोलंदाजी देवांश कृष्णा पाटील, नाम तो सुना होगा. काय गोलंदाजी होते, काय गोलंदाजी होती. अगदी नितांत सुंदर गोलंदाजी. दिशां टप्प्यावर कंट्रोल, ग्रिपवर कंट्रोल, सगळं काही व्यवस्थित. नेक्स्ट बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. अजून एक गडी बाद होईल का. लावण्य येतोय. व्हॉट अ कॅच. लावण्य वैभव पाटील, सुपर कॅच. इझिली टेकन. 5 चेंडू, एकही धाव नाहीये, 2 गडी बाद. एकूण ती एक टीम बॅकफूटवर. कमॉन डीजे. क्या बात आहे फ्रँक 11. सकाळचा इडली आणि मेंदू वडा अफलातून राहिलाय. क्या बात आहे जयशा. अगदी भाईंदरवरून नाश्ता. व्हेरी वेल बोल्ड. देवांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे त्याला. अफलातून गोलंदाजी. 5 चेंडू, 2 विकेट, एकही धाव नाहीये. काय सुरुवात झाली आजच्या दिवसाची. काय नारळ फोडला मला वाटतं इकडे विनोदजी म्हात्रे साहेबांनी. चांगला नारळ फुटलाय. काय मुलं कामगिरी करतात. राईमध्ये टॅलेंट कमी नाही आहे. अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये रायगाव अग्रेसर आहे, हे पुन्हा एकदा दाखवताना आमची सगळी मुलं. वेल बोल्ड देवांश. शेवटचे चेंडू निर्धाव येणार का, हे षटक निर्धाव येईल का. शुभेच्छा देऊया आपण देवांशला. विष्णू शेळके यांना देखील विनंती करतो, साहेब या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळते. हितेश म्हात्रे आले टीम कॅप्टन. इथे 2 धावा मिळतील. गुड ड्राईव्ह. हे षटक निर्धाव नाहीये, मात्र या षटकात 2 गडी बाद केलेत. पहिलं षटक अप्रतिम. वेल बोल्ड देवांश कृष्णा पाटील. काय सुरुवात केली फ्रँक 11.
5 षटकांची मॅच आहे. आयकॉन खेळाडू दुसरे षटक टाकू शकतो, लक्षात घ्या. नियमावलीमध्ये निश्चितच जे काही बदल आहेत ते तुम्ही लक्ष असू द्या या गोष्टीकडे. थँक्यू सूर्या. संध्याकाळी 4 वाजता येताना चहा घेऊन ये. विष्णू शेळके साहेब इथे येताना दिसत आहेत, त्यांचंही स्वागत करतोय. स्पर्धेसाठी नेहमीच ते सहकार्य करत असतात. थँक्यू. या सर, बसून घ्या. आणि निश्चितच विनोदजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा लगेच द्या. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 2 आहे, गडीबाद 2 आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय स्वतः आयकॉन फ्रँक इलेव्हनचा टीम कॅप्टन यश गरत. 2022 साल, 15 वर्षाचा यश गरत. काय लागोपाठ 3 षटकार ठोकले होते सचिन पाटीलच्या विरुद्ध, मॅच जिंकून दिली होती, अफलातून खेळले. आणि तो यश गरत आता आपण बघतोय 18 वर्षाचा झालाय. पहिला चेंडू लाफ करायचा होता. अक्षय सुर्वेनं इथे जर बघितला तर एक ब्लाइंड स्ट्रोक खेळला, नो डाऊट. मात्र टप्पापर्यंत चेंडूला उचली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये. थोडासा विचार करावा लागेल एकूण ती एक टीमला, कारण 2 चांगले बॅटर मैदानाच्या आतमधून बाहेर गेलेत. ती म्हणजे नितेश पाटील आणि एकूणच आपण बघतोय गणेश आचार्य. 40+, नितेश जर बघितला तर 39 आहे. आणि त्यामुळे निश्चितच दोन्ही खेळाडू, बुजुर्ग खेळाडू बाद झालेत. यावेळेला हा चेंडू थोडासा जास्त वाईड आहे. येस, वाईड साईड. कृष्णा, तू मुलाची गोलंदाजी मिस केलीस का की पाहिलीस? दादा यूट्यूबला बघ काय केले तुझ्या मुलानं. यश गरत पुन्हा एकदा सज्ज आहे. अक्षय साडी. अपील तर झालंय, मात्र अपिलामध्ये तथ्य नाहीये. चेंडू थोडासा जास्त आणि जास्त बाहेर वळालाय. त्यामुळे हा चेंडू इथे आपण बघतोय डॉट बॉल येतोय. आणि आज जर बघितला, आज स्पोर्ट्स फॅमिलीचा अँगल जर बघितला तर थोडंसं आम्ही चेंज केला आहे. आणि निश्चितच कौतुक आहे की आज सगळा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चितच स्पोर्ट्स फॅमिली चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही जिंकू शकता चांगली चांगली पारितोषिकं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. जी सुरुवात देवांश कृष्णा पाटीलने करून दिली, ती सुरुवात आता यश कैलास गरत देखील कंटिन्यू करतोय. वेल बोल्ड. बघा, 17-18 वर्षाची मुलं आहेत, 15-16 वर्षाची मुलं आहेत, मात्र कामगिरी चोख आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. लावण्यानं काय झेल टिपला. सुपर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का, किंवा या 2 धावा आहेत. 2 धावा आहेत, 2 धावा आहेत. प्रयत्न तिथे केला, मात्र येस मला वाटतं प्रिंजेश चव्हाण आहे तिथे. शेगट गल्लीचा एक ग्रेट प्लेअर पक्या. ब्रेक गोलंदाजी मिस करतोय आम्ही. पुढचा चेंडू यश. हा चेंडू थोडासा जास्त बाहेर टाकलाय. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. विशाल नाईक यांना तुम्ही पाहू शकता. अवांतर धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 6 धावा, फक्त 6 धावा आहे. दुसरं षटक कितपर्यंत पोहोचेल एकूण ती एकचा संघ, थोडासा प्रश्न पडलाय. नयन सुद्धा टेन्शनमध्ये आहे. चांगला ड्राईव्ह आहे, मात्र किती धावा इथे मिळतील दुसऱ्या धावेसाठी. इथे हितेश मात्र प्रयत्न करतील का. क्षेत्ररक्षण बघा, वा वा वा. फलंदाज बाद. लावण्य, लावण्य आणि लावण्य. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि थ्रो ॲक्युरेट होता. That's Frank 11 for you. अफलातून विकेट.
खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. क्रॉस बॅट शो खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. सरप्राईज डिलिव्हरी होती. वेल बॉल यश गरज. दुसऱ्या षटकात देखील कमी धावा. 2 षटक संपले. धावसंख्या 7, गडी बाद 3. परिस्थिती नाजूक आहे. 9 फेडावे लागणार आहेत एकूण एक टीमला. कमॉन डीजे. गुड बॉल, गुड बॉल. पुन्हा एकदा टेस्टलेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी होते. इतका चेंडूवरचा कंट्रोल नाही मी नाही बघितला मागच्या काही वर्षामध्ये. वेल बोल्ड देवांश कृष्णा पाटील. आणि अगदी सीमर गोलंदाजीचं हे सगळं यश. काय गोलंदाजी उत्तर नाहीये. आता किती ओव्हरची मॅच ठेवायची हा देखील प्रश्न आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होते आणि एकूण ती एक टीम यांच्याकडे उत्तर नाही आहे. क्या बात आहे. जीत 11चे ओनर सुद्धा येत आहेत. आज देखील फेशियल केले. क्या बात आहे. हो हो हो. स्वागत आहे चेतन माद्री यांचा. नेक्स्ट बॉल. वेल बोल्ड. वन्स अगेन डॉट आलाय. आणि इथे कदाचित विकेट फेकावी लागेल की काय घडलंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. फलंदाज धावचीत होईल. मात्र ही गोलंदाजी बघा. मागचे 3 चेंडू जवळजवळ निर्धाव. पहिल्या ओव्हरचे 4 चेंडू निर्धाव, 5 चेंडू निर्धाव केले होते. त्यामुळे इथे जर देवांश IPL मध्ये जर असता तर देवांशनं भरपूर झाडं लावण्यासाठी मदत केली असती. कारण IPL मध्ये आपण बघतोय डॉट बॉलला जवळजवळ एका डॉट बॉलला असं म्हणतात की 10 ते 15 झाडं लावतात. 5 झाडं लावतात का 500 झाडं लावतात. त्यामुळे निश्चितच इथे देवांशनं तर इथे भरपूर जंगलच उभं केलं असतं. वेल बोल्ड देवांश. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वा वा वा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. काल कृष्णाने तोंड झाकलं होतं, आज तो तोंड झाकणार नाहीये कारण त्याचा मुलगा अफलातून कामगिरी करतोय. जबरदस्त गोलंदाजी बघा. 12 बॉलमध्ये त्याने आत्तापर्यंत जर विचार केला तर 9 बॉल डॉट टाकलेत. याला म्हणतात क्लास, प्युअर क्लास. यावेळेला 2चा फटका अजून येईल. काही माइंड करून चालला नाहीये. थँक्यू व्हेरी मच अंपायर. बघा इथे जी मुलं खेळत आहेत त्यांचे वडील इथून तिथून मॅचेस बघतायत. ही चांगली गोष्ट आहे. प्रिंजय चव्हाणला तुम्ही बघू शकता. संजय चव्हाण समोर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू. हितेश मात्र ऑन स्ट्राईक. वेल बोल्ड. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे 1 धाव मिळणार आहे. जितेंद्र पाटील आहेत तिथे. जोरदार टाळ्या देवांश कृष्णा पाटीलसाठी झाल्या पाहिजेत. अफलातून गोलंदाजी. 12 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये 9 चेंडू डॉट केलेत आणि धावा दिलेत फक्त 5. गडी बाद केले 2. काय गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा वडापाव मिळतो का कृष्णा? मिसळपाव वडापाव सकाळी नाश्त्यामध्ये मिळतो का? अफलातून गोलंदाजी. एकच गोष्ट करावी लागेल देवांशला, थोडंसं फिटनेसकडे जर त्यांनी लक्ष दिलं ना तर निश्चितच तो एक अफलातून गोलंदाज होईल याबद्दल शंका नाही आहे. व्हेरी वेल बोल्ड. आणि आता गोलंदाजी मार्कवर येतोय. काल ज्याने 31 धावा खर्च केल्या तो जतीन पाटील येतोय. अजून एक बुजुर्ग खेळाडू या टीम मधील असं आपण म्हणूया, कारण एक्सपिरियन्स मोठा आहे जतीनकडे. मात्र जी कामगिरी इथे देवांश पाटीलने केले, यश घरतने केले, ती कामगिरी त्याला कंटिन्यू करावं लागेल. जतीन पाटील वर्सेस हितेश मात्रे ही जोडी. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. हा झेल इम्पॉर्टंट. व्हाट अ कॅच.
फ्रँक 11चे ओनर जयेश दादा हा टीमला पहिल्या चेंडूवर परतीचा रस्ता वेल बोल जतीन. ही मॅच जवळजवळ आता अर्धी झाली आहे. देवाची अंगोली कर ऍक्टिव्ह पेव्हलियन नितीश देखील जास्त करू शकला नाही. फक्त 5 धावा केल्या आपल्या टीमसाठी. चला नवीन बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. वैजाला उतरवा यार, कारण त्यांनी षटकार मारलाय. आज त्याचा इतका नंबर खाली का? मात्र कदाचित एक नवीन बॅटरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र काय गोलंदाजी. देवांश पाटील असो, यश गरज असो आणि आता जतीन पाटील, चांगली गोलंदाजी होती आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण यश त्यांच्या पाठीमागे आपण बघितलं जयेश डा यांना. आणि मी मगाशी सांगितलं की तो फक्त इडली आणि मेंदूवडा नव्हता, तर त्याच्यामध्ये प्रोटीन होते. प्रोटीन लक्षात घ्या, खास प्रकारचं प्रोटीन मिसळून आणलं होतं चटणीमध्ये. त्यामुळे जबरदस्त कामगिरी फ्रँक 11ची. पहिला सामना हा आजच्या दिवसातील. लक्षात घ्या, प्लेयर्स देखील चेंज करायचे, त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. बस झालं, आता बंद करा. यावेळेला हा फटका अप्रतिम आहे. चेंडू रीच होणार आहे. व्हॉट अ शॉट. वीरेन माची आलाय क्रमांक 7 वर. मात्र पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. या षटकारानं निश्चितच धावसंख्येने उडी घेतली, ती म्हणजे 2 आकडी धावसंख्येमध्ये 16 धावा. गुड शॉट वीरेन माची. आधी बोलले मला, मग पाहिली कला, केला कल्ला, झापूक झुपूक झापूक झुपूक. मी बोलताना बोली गत, मी फोडताना गोली गत, मी फाडतोले गोली गत, मी गोल गोल गोली गत. थँक्यू. हा फटका अगदी झापूक झुपूकच होता. अगदी थोडंसं मलमपट्टी नक्कीच करणार आहे, कारण ज्या विकेट्स गेलेत त्यामुळे निश्चितच इथे वीरेन चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल जतीन टू वीरेन. शॉर्ट अप डिलिव्हरी. आपण एकदा पुलचा फटका, चांगला पुल फटका म्हणावा लागेल. 2 धावा इथेही मिळतील. इथे धावा आता येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. टीम एकूण ती एक साठी 41 धावा होतील का, त्या गोष्टीने प्रयत्न सुरू आहे. मात्र ही ओव्हर सुरू आहे, ती म्हणजे 4थी लक्षात घ्या. आणि त्यामुळे तो आकडा कदाचित पार होईल की नाही याबद्दल थोडीशी संशयता आहे. आता तरी देखील प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो आणि ते प्रयत्न सुरू ठेवलेत, ते म्हणजे वीरेन माचीनं. आतापर्यंत 2 चेंडूचा सामोरा केलाय आणि 2 चेंडूमध्ये बनवले त्याने 8 धावा. नेक्स्ट बॉल जतीन. इथे एज लागली आहे, फलंदाज बाद होईल. अगदी लवकर खेळून काढलाय आणि यशच्या पाठीमागे निश्चितच चांगला झेल, तो म्हणजे जयेशदाचा. विकेट आली आहे. वीरेनला देखील परतावा लागेल. हा तब्बल आणि तब्बल 6वा धक्का. आईच्या धावा कराव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूला वैजाच्या धावा देखील कराव्या लागतील. धावसंख्या झाले ती म्हणजे 18 लॉस ऑफ 6 विकेट. 8वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे वैजा. यावेळेला वैजाच्या बॅटमधून षटकार. का मला लेट पाठवता तुम्ही. वा वा वा. 7व्या क्रमांकाच्या खेळाडूने षटकार ठोकला. 8व्या क्रमांकाच्या खेळाडूने षटकार ठोकलाय. क्या बाद आहे. जतीनवर आक्रमण. थँक्यू. व्हॉट अ बॅटिंग. वैजाच्या प्युअर क्लास. त्यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ सम डिलिव्हरी टप्पापर्यंत आत आली आहे. हा चेंडू डॉट येतोय. या षटकात धावा आलेत. 2 षटकार आलेत. त्यानंतर निश्चितच 14 धावा या षटकात खर्च झाले. 2 गडी सुद्धा बाद केलेत जतीन पाटीलला. मात्र धावसंख्येला थोडासा आकार आलाय. संघाची धावसंख्या झाली 24. अजून मी म्हणेन शेवटच्या षटकात जर 15 धावा आल्या ना तरी सुद्धा ह्या मॅचला मजा येईल. त्यामुळे या 15 धावा बनवाव्या लागतील. त्या म्हणजे महेश टारवी आणि वैजा यांना.
कारण वैजाच्या मनात जे असतं ती त्याच्या तोंडावर असतं असं म्हटलं जातं. आणि निश्चितच जेव्हा जेव्हा वैजाने एखादी गोष्ट सांगितली आहे ती जशनं लगेच मानली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे 5 चेंडूमध्ये 15 धावा, एकूण ती एकचं हे लक्ष असलं पाहिजे. या 6 चेंडूमध्ये 15 धावा आल्या पाहिजेत. आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे जिग्नेश शरद पाटील, शेराचा हा मुलगा चांगला गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार आहे तो डावखुऱ्या बॅटरसाठी. मात्र डावखुऱ्या बॅटरसाठी निश्चितच क्षेत्ररक्षण सजवणं हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. आणि त्यानुसार आपण बघतोय अगदी शाळा परिसर आहे तिकडे 2 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले जेणेकरून महेशनं अगदी चान्स घेतला तर धावा अडवू शकतो आपण. चांगलं थिंकिंग आहे. लेट्स सी गेम प्लॅन पाहूया. शॉर्ट बॅट डिलिव्हरी आहे, गुड बॉल, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. वेल बॉल जिग्नेश शरद पाटील. आणि प्रत्येक गोलंदाज येतोय तो डॉटने सुरुवात करतोय. बघा ही खासियत राहिले फ्रँक इलेव्हनची. देवांशने 2 षटकं हाताळली. पहिल्या बॉलमध्ये त्यांनी डॉट हाताळला. यश घरतनं देखील तीच कामगिरी. जतीनने विकेट मिळवली होती मात्र हा चेंडू इथे वाईड आहे. अवंतर धाव मिळते. धावसंख्या 25च्या घरात पोहोचली आहे. 5 चेंडूमध्ये तुम्हाला अजून 15 धावा करायच्या आहेत. या उद्देशाने खेळा. नेक्स्ट मॅच जय श्रीराम. रेडी आहे का तुमची टीम? आणि दृष्टी वॉरियर्स बोलवा प्लेयर्सना बोलवा लवकर. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. किती धावा इथे मिळतील? थोडंसं डिफ्लेक्शन झालंय, चकमा दिलाय मात्र चैतन्याचा बॅकअप चांगला आहे. गुड थ्रो. 2 धावा इथेही मिळतील. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. 27. लॉस ऑफ 6 विकेट. जिग्नेश पुन्हा एकदा महेश टारवी साडी. याला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. हातात गेला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला यश करत आहे. सोडणार नाही जेल. जिग्नेशच्या खात्यात सुद्धा विकेट येते. महेश टारवी बॅक टू पॅव्हिलियन. 7वा धक्का. कारण अजून बॅटिंग लाईनला बघितलं यस किरण पाटील होते नो डाऊट. हेमप्रकाश सुद्धा आहेत. मात्र प्लेईंग 11 हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आता सध्या हा 9व्या क्रमांकाचा बॅटर उतरतोय. मात्र नंतर गोलंदाजी सुद्धा कोण करणार आहे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. मला वाटतं इकडे हर्ष येतोय. हर्ष प्रकाश पाटील चांगला गोलंदाज आहे. मात्र इथे बॅटिंग करावी लागेल. डावखुरा फलंदाज बाद झालाय. डावखुरा फलंदाज इन झालाय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या आहे ती म्हणजे 27. 27. प्रयत्न भरपूर मोठे करावे लागतील इथे बॅटरला. चांगली गोलंदाजी. तप दिशां टप्पर कंट्रोल. मात्र इथे वैजा स्ट्राईक घेण्यासाठी गेलाय. गुड क्रिकेट. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. धावसंख्या 28 झाले. येणार का वैजाच्या बॅटमधून 2 मोठे फटके? कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय षटकार ठोकलाय. काल देखील षटकार ठोकलाय वैजानं. आज देखील षटकार ठोकलाय. लक्ष द्या. जाऊ द्या. जिग्नेश टू वैजा. ओ टॅप केलाय. मात्र इथे किती धावा? इथे दुसरी धाव मिळणार का? वैजा दुसऱ्या धावसाठी जाणार आहे. मात्र थ्रो व्यवस्थित आहे की नाही? फलंदाज बाद होते. थोडासा उशीर केला वैजानं. त्यामुळे इथे अजून एक 8वा धक्का बसतोय. टीम एकूण ती 1 ला. त्यामुळे या मॅच मध्ये परतीचे दोर आता कापलेत. थँक्यू.
बघा एकूण ती एक टीम तशी बघायला गेलं तर निश्चितच चांगली टीम आहे, मात्र त्यांचं प्लॅनिंग दिसून आलेलं आहे. खास करून पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला पहिला चेंडू नितेशनं खेळला, तो लॉफ्ट केला होता आणि डॉट केला होता. थोडंसं धावफलक चालू ठेवायला पाहिजे होता सिंगल डबल्सने, आणि तीच गोष्ट अक्षय सुर्वेने केली. त्याने देखील डॉट खेळले. हा चेंडू डॉट येतोय, ओव्हर समाप्त. धावसंख्या जर बघितली तर 29 वर थांबते. 30 धावा विजयासाठी. वॉट अ बॉलिंग. आणि ऑप्शनमध्ये या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरलेत. इथे यश गरतनं आपली टीम निवडली, आपली मुलं निवडली आणि त्या मुलांनी डिलिव्हर करून दाखवलंय. वॉट अ टीम. फ्रँक 11 पहिल्या मॅचमध्ये एकूण ती एक टीमला आत्तापर्यंत आपण बघतो 29 धावांवर त्यांनी रोखलंय. मात्र ही धावसंख्या जरी कठीण नसली तरी देखील क्रिकेट आहे, त्यामुळे लगेच आणि आपण बघतो. मला वाटतं धंजीमाची प्लेइंग 11चा हिस्सा असेल की माहिती नाही, मात्र गरज आहे त्यांची भरपूर. दुसऱ्या बाजूला निश्चितच महेश चारवी आहे त्यानंतर या 19 चॅनलला, त्यामुळे निश्चितच घर बसल्या आनंद घेऊ शकता तुम्ही. पहिला बॉल आजच्या दिवसातला. वेल बोल्ड आणि तितकं शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. चेंडू हवेत खेळलाय, फटका चुकीचा आहे. क्षेत्ररक्षक यश गरज आहे, सोडणार नाहीये. दुसऱ्या चेंडू सुंदर गोलंदाजी. दिशा टप्प्यावर कंट्रोल, ग्रीपवर कंट्रोल, सगळं काही व्यवस्थित. नेक्स्ट बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. अजून एक गडी बाद होईल का. लावण्य येतोय. व्हॉट अ कॅच. लावण्य वैभव पाटील. सुपर कॅच. इझिली टेकन. बुजुर्ग खेळाडू बाद झालेत. सज्ज आहे अक्षय साडी. हितेश मात्र प्रयत्न करतील का. क्षेत्ररक्षण बघा. वा हो. स्वागत आहे चेतन माद्री यांचा. नेक्स्ट बॉल. वेल बोल्ड वन्स अगेन. डॉट आलाय आणि इथे कदाचित विकेट फेकावी लागेल की काय घडलंय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. फलंदाज धावचित होईल. हितेश मात्रे ही जोडी. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. व्हॉट अ कॅच. यावेळेला हा फटका अप्रतिम आहे. चेंडू रीच होणार आहे. व्हॉट अ शॉट. डिलिव्हरी. आपण एकदा पुलचा फटका, चांगला पुल फटका म्हणावा लागेल. 2 धावा इथेही मिळतील. इथे धावा आता येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. टीम एकूण ती एक साठी 41 धावा होती. इथे एज लागली आहे. फलंदाज बाद होईल. यावेळेला वैजाच्या बॅटमधून षटकार. का मला लेट पाठवता तुम्ही. जिग्नेश पुन्हा एकदा. महेश चारवी साडी. याला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. हातात गेला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर. मात्र इथे किती धावा. इथे दुसरी धाव मिळणार का. वैजा दुसऱ्या धावसाठी जाणार आहे, मात्र थ्रो व्यवस्थित आहे की नाही. फलंदाज बाद होते. थोडासा उशीर केला वैजानं.
पहिले गेलं तर जास्तीत जास्त धावा होताना दिसला नाही. त्याचं मूळ कारण आहे ते 2 षटकं. कारण की पहिल्या षटकात मला वाटते 2 गडी बाद 5 धावा देत असताना जर पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी झाली गेली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील जर पाहिले तर भरपूर कमी धावा खर्च केला आणि त्याचं मूळ कारण पहिल्या डावात धावाच येताना दिसलेला नाही आहे. पाहूया आता मात्र दुसऱ्या डावाची पाहूयात दुसऱ्या डावाची सुरुवात कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 5 षटकांचा मॅच आपण पाहत आहेत आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये अगदी 30 बॉलमध्ये तुम्हाला 30 धावा करायच्या आहेत. टेनिस बॉल आणि रबर बॉल एक फरक मोठा जाणवला जातो. जास्तीत जास्त षटकार हे टी बॉलमध्ये जातात, अर्थातच रबर बॉलमध्ये जातात. पाहूयात मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळला गेला. करतो विकेट, बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होईल. थोडंसं मिस फिल्डिंग झालं आणि त्याचं प्रत्युत्तर 2 धावेमध्ये या ठिकाणी प्राप्त केले जातील. 2 धावेच्या माध्यमातून या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. सुरुवात झाली, धाव फटकाला आणि जतीन आलेत आणि जतीनच्या अगदी जर पाहिलं गेलं तर विरोधात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्यामध्ये हर्ष पाटील यांना आपण पाहत आहेत. राय प्रीमियर लीग आणि अगदी प्रत्येक वर्षी आपण पाहत आहेत नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी पाहिले गेले तर यंदाच्या अंगामध्ये पाहूयात पुढच्या अंगामध्ये आपल्या टेनिस बॉलमध्ये एखादा नवदूत खेळाडू पाहायला मिळेल का राई संघाच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे पण नंतर जर पाहिलं गेलं तर टप्पा थोडासा खाली राहिला. जतीनची बॅट थोडीशी वरतून स्लाईड झाली आणि त्याच करता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. यंग टॅलेंट सातत्याने राई गावाने दिलेत आणि मोठमोठे खेळाडू या सातत्याने राई गावाला गेलेत. जय शेजवालचा देखील उल्लेख करणार आहोत. मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळले आहेत. अर्जुन आडेचा देखील उल्लेख करणार आहोत. चांगले खेळाडू आहेत. जश पाटील यांना देखील आपण नेहमी पाहत आहेत. मोहित असतील, हितेश पाटील असतील. चांगला बॉल आहे. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला सिंगल वेगाने कंप्लीट केलं. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. डीपमधून हितेश आलेत वेगाने. कित्येक वर्ष झालेत आपण पाहिलेत जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई एकगाव फॉर्मॅट असो किंवा आग्रिकोळी समाजामध्ये असो नेहमीच हितेश पाटीलला ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहत आहेत आणि हितेश म्हात्रे यांना आपण नेहमी पाहत आहेत ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर जरूर नेहमी आपण त्यांना पाहत आहेत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये आपण त्यांना डीप विकेट या रिझनला आपण पाहू शकतात. प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन आहे. प्रत्येक टीममध्ये चांगले गोलंदाज आहेत, प्रत्येक टीममध्ये चांगले फलंदाज आहे, परंतु तुमची टीममध्ये एकी असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. पाहूयात आता मध्ये टीमची बॉन्डिंग आजच्या दिवसात कुठल्या संघाची सर्वश्रेष्ठ दिसते आणि कुठला संघ थेट फायनलपर्यंत पोहोचतोय. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल होता. ऑन साईड पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये पुढे आलेत वेगाने. सिंगल कंप्लीट केले. सिंगलवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धावेच्या माध्यमातून पुढे एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावा फटकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 4 धावा. षटक क्रमांक आपण पहिलं पाहत आहेत आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. बालुगी सदर महाराज क्रीडा संकुल रायगाव आणि त्या मैदानावरती सुरू असलेला RPRचा थरार. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉलला पुन्हा एकदा टर्न केले गेले. सिंगल कंप्लीट झालं आहे. दुसरीचा प्रयत्न आता मात्र होताना दिसत नाही आहे कारण की विकेट कीपर वेगाने बॉलपर्यंत पोहोचले आणि त्याच कारणाच्या बॉलवरती एकच सिंगल प्राप्त केली जाते. 5 सिंगल डबलने देखील इथून मॅच बनणार आहे कारण की तुम्हाला 30 बॉलमध्ये 30 करायचे होते. आतापर्यंत तुमच्या 5 धावा झाल्यात अवघ्या 5 बॉलमध्ये. म्हणजेच प्रत्येक बॉलवरती बॉल टू बॉल धावा आपल्याला काढायच्या आहेत. या अनुषंगाने आता मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु प्रतिस्पर्धेने आपल्या विरुद्धात चांगली गोलंदाजी केली. आपण देखील त्यांच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. या अनुषंगाने आता मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला फटका चांगला स्लॉटमध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉटमध्ये. बॉल जाईल थेट सीमारेषे पार. राय प्रीमियर लीग षटका चांगली गोलंदाजी करायची आहे. या अनुषंगाने आता मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. देखील त्यांच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. या अनुषंगाने आता मात्र बॉलिंग करणाऱ्या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 5 चेंडूवरती जर पाहिले गेले तर 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या एका बॉलवरती जो उत्तुंग षटकार मारले फलंदाज पाहायला मिळाले ते म्हणजेच देवांश पाटील यांना आपण पाहिलं गेलं.
आणि त्याच्यासहित जतीन आहेत. कित्येक वर्षाने अंडरम क्रिकेट राई या संघाच्या माध्यमातून खेळलं. ओपन क्रिकेट देखील नेहमीच खेळले, परंतु तेवढं चांगलं ओरम क्रिकेट देखील खेळत आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना डॉट बॉल टप्पा चांगला पाहायला मिळतो, पडल्यानंतर आतमध्ये येणार बॉल होता आणि चांगला स्विंग झाला बॉल. ही खासियत आहे या रबल बॉलची. फुलटॉस बॉल यावेळेला कन्वर्ट केलं, फ्लिकच्या फटक्यामध्ये बॉल निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येतील, परंतु घोषांकी क्षेत्रक पाहायला मिळतात आणि पंचांचा इशारा आलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळताना दिसणार आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर पडल्या. धावा फटकावर लागल्या गेल्या 13 धावा. मॅच हळूहळू आता मात्र जर पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघ त्याच्या विपक्षामध्ये झुकताना दिसत आहे. पुढचा बॉल लेग कटरचा वापर केला, परंतु या बॉलला पाठवले गेले डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जतीन पाटीलच्या बॅटमधून धूमधडाका RPL सिक्सर. या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर अपील त्या ठिकाणी चांगली झालेली आहे, परंतु हाईट इज फॅक्टर आपल्याला जरूर पाहायला मिळते. उसळी या बॉलला जास्त प्रमाणात प्राप्त झालेली आहे. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 19 धावा. लक्ष होतं 30 धावींचं, आतापर्यंत 19 धावले म्हणजे 11 धावींचं समीकरण आहे. बॅच चिल्डिंग एज डाऊन दी बॉल, विकेट कीपर पोहोचलेत. पहिला धक्का फ्रँक 11 या टीमला. जतीन पाटील यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन, फलंदाज बा. आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट या ठिकाणी गेले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट जाईल. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. हा दुसरा धक्का सलगचा. बॅटिंग करत असताना फ्रँक 11 या टीमला रुद्र पाटील बा. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 11 धावा. पहिला बॉल चांगला स्विंग झालाय. पहा इथून देखील मॅच संपलेली नाही आहे. जर तुम्ही चांगल्या टप्प्यावरती जर चांगली गोलंदाजी केली, नियंत्रबद्ध विकेट गेले इथून, तर या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. कारण की नेहमीच आपण या क्रिकेटमध्ये पाहिले, क्रिकेटच्या खेळामध्ये चांगला बॉल आहे, चांगला टॅप केल्या बॉलला. सिंगल तर कंप्लीट होणार या बॉलवरती, परंतु दुसरी धावेचा प्रयत्न चालवला आहे, परंतु दुसरी धाव होणार आहे. ओव्हर थ्रो झाला या बॉलवरती. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. फ्रँक 11 या संघाला या बॉलवरती सिंगल होती, परंतु सिंगलच्या माध्यमातून डबलला देखील कन्वर्ट केलंय आणि या 2 धावेच्या माध्यमातून ही धावसंख्या थांबली गेली. 19 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र 21च्या घरामध्ये इथून देखील 9 धावेंचं लक्ष असेल. आपण एखादी स्पर्धा प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळतो, आपल्याला भरपूर संधी असतात. एक मॅच हरल्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचमध्ये जर चांगलं प्रदर्शन केलं तर आपण त्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. बॉल उडवले, परंतु बॉल निघून जाईल. डिक्लेरेशन झोन घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. राई गावात आपण नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा पाहतो, परंतु या स्पर्धेचा एक वेगळा बहुमान आहे. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर संपूर्ण रायगाव एकत्रित आणण्याचा प्रयत्न या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून नेहमी केला जातो. चांगल्या ट्रॉफीज आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सर्व काही ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेलं आहे.
धावा फटकावरती लागल्या त्या म्हणजे 23च्या घरामध्ये 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. षटक क्रमांक 3मध्ये महेश तारवी यांना आपण पाहतायत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा महेश तारवी तयार. आम ॲक्शन थोडीशी वेगळी आहे, परंतु तुम्हाला किमया मैदानाच्या आतमध्ये चांगली साध्य करावी लागेल. पुढचा बॉल, या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका खेळला, मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी प्रयत्न राहिला यशस्वी. या बॉलवरती मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. पास सिंगल डबल फार महत्त्वाचं असतं आणि त्याच कारणाचं फ्रँक इलेव्हन या संघाला माहीत आहे सिंगल डबल किती महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना आम्हाला वाटतं या डावात एकतर जतीन पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर देवांश पाटील यांच्या देखील बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं गेलं तर विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. फलंदाज होतील बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये फ्रँक इलेव्हन या संघाला विकेट. ओके 25 धावा फटकावरती लागलेल्या आहेत. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता या बॉलवरती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करत असताना फ्रँक इलेव्हन या संघाची धावसंख्या फटकावरती लागली गेली ती म्हणजेच 25च्या घरामध्ये. 12 चेंडूचं खेळ इथून शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा राय प्रीमियर लीग 2025 पर्व 4. यश करत आहेत स्ट्राईक एंडवरती. ऑन साईडला बॉल उडवलं गेलं. बॉल निघून जाईल डीप मिड विकेटला. प्रोटेक्शन आहे, वेगाने येतील. यश करत यंदाच्या अंकामध्ये मला वाटते 2 ते 3 50s त्यांच्या नावावरती आहेत, कारण की भरपूर फॉर्ममध्ये होते. एक आम्ही पाहिली होती ती म्हणजे घोडबंदरच्या नगरीमध्ये, जी घोडबंदर 22 घोडबंदर चषकामध्ये आम्ही ती 50 पाहिली. एक मोरवायच्या मैदानावरती जर पाहिलं गेलं तर यश घरच्या बॅटमधून 50 आम्ही पाहिलेली आहे. लेग कटरचा वापर पडल्यानंतर जर पाहिले गेले तर थोडा खाली राहिला आणि इथे जर पाहिले गेले तर पायचीच्या स्वरूपात पकडले गेले. ऑफ स्टिकला भेदणारा बॉल होता आणि पडल्यानंतर जर पाहिले गेले तर थोडासा खाली राहिला. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतील बॅक. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेला फ्रँक इलेव्हन या टीमला. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मार. वेलकम सन्माननीय नगरसेवक संजयजी थेराडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेत आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. राय प्रीमियर लीग निश्चितच आपला आभारी आहे आणि निश्चितच आपल्या इथे येणारे या कार्यक्रमाला, या एकूणच स्पर्धेला एक वेगळी झळाळी प्राप्त होते, याबद्दल शंका नाही आहे. वेलकम सन्माननीय नगरसेवक संजय थेराडे साहेब. तर वेलकम संजय थेराडे साहेब. आणि निश्चितच सामना सुरू आहे, राय प्रीमियर लीग सुरू आहे. चांगला बॉल आहे. हितेश प्रयत्न करतात, परंतु प्रयत्न कुठेतरी मी तर म्हणे यश मिळताना दिसत नाही आहेत, कारण की हितेश नेहमीच कधी एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातात राईस संघाच्या माध्यमातून. त्या वेळेला मॅच कुठलाही क्रुशियल मुवमेंट असो आपल्याला जिंकायचं आहे या अनुषंगाने ते नेहमी खेळत असतात आणि त्याच कारणाचं याही वेळेला प्रयत्न करतात विकेट घेण्याची. पाहूयात काय मैदानाच्या आतमध्ये घडणार आहे. परंतु इथे
अति उत्साही होते आणि त्याच कारणास्तव भरपूर बाहेर निघाला. पडल्यानंतर आतमध्ये आला, परंतु ऑब्स्टिकच्या भरपूर हा बॉल बाहेर होता आणि तिथून टर्न झाला. नो डाऊट अबाउट इट. हेच पंचांना सांगत असतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु विशालजी नाईक सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला आहे आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर धावा फटकावरती 28 लागलेत. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल होता, प्रत्युत्तर देऊ शकले नाही आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि यश गरज पाहूयात एखादा मोठा फटका खेळून ही मॅच मात्र इथून जिंकून देतील का फ्रँक 11 या टीमला. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बॉल आहे. बॉलला टर्न केलं आहे, दिशा दिली आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पाहत असताना त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर 2 धावा मिळाल्या आहेत आणि मॅच जिंकली आहे टीम फ्रँक 11ने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन फ्रँक 11. यश गरज या टीमचे आयकॉन आहेत. पहिल्या डावात चांगला खेळ झाला, धावा रोखल्या गेल्या आणि दुसऱ्या डावात धावा देखील ठोकल्या गेल्या. 30 धावेचं लक्ष होतं, फ्रँक 11ने कम्प्लीट केलं आहे. चला हँडशेक करण्यासाठी दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि संगीतजी पाटील आता मात्र सूचना देतील पुढच्या मॅचच्या. पहिली मॅच संपली आजच्या दिवसातील. मात्र निश्चितच आमच्या मुख्य मंचावर वेधला तर सन्माननीय नगरसेवक विनोदजी म्हात्रे साहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि निश्चितच संजय थेराडे साहेब इथे उपस्थित झालेत. निश्चितच त्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा येणार आहेत. मात्र हा मंच निश्चितच चांगल्या पद्धतीने इथे भरलेला दिसतोय.